तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। रूपा मावशी माझ्या शाळेची तयारी करते, म्हणजे हे लोक मला शाळेत पाठवणार? पण मला शाळेत नाही जायचंय. शाळेचं नाव काढल्यावर मला खूप भीती वाटते. हे त्यांना कळत का नाही? अरे वा, हा स्कूलचा ड्रेस आहे ना? हो. मग आज शाळेत कोण जाणार आहे? तू जाणार आहेस की कमला आजी जाणार आहे? आता काही बडबडू नकोस. तुझा ड्रेस आहे म्हटल्यावर तूच जाणार ना शाळेत. पण मला नाही जायचंय स्कूल मध्ये. कमाल आहे तुझी. या आधी तर स्कूल मध्ये जायची तुला नेहमी घाई असायची ना, मग आज काय झालंय? पण आज नको ना, माझा मूड नाहीये. तुला तर असं बोलून अजिबात चालणार नाहीये. उलट ती तुझ्या आईची स्कूल असल्यामुळे तुला सगळ्यात आधी जायला हवं. नाहीतर सगळी लोक तुझ्या आईला काय म्हणतील याचा तरी विचार कर. पण मी काय म्हणते रूपा मावशी? तू आता काहीच बोलू नकोस. ऐक ना. या बाबतीत मी तुझं कोणतंच कारण ऐकून घेणार नाहीये. तू घरी आल्यापासून सतत काही ना काही घडत होतं. त्यावेळी तुझं शाळेत न जाणं समजण्यासारखं होतं, पण आता नाहीये. आता तुला शाळेत जावंच लागणार आहे. आजी प्लीज. रूपा मावशी बरोबर बोलतीये, तुला आता शाळेत जावंच लागेल. ठीक आहे, पण आता तुम्ही सतत शाळेचं बोलू नका ना. आईने जर हे ऐकलं तर ती इथे येऊन बोलेल, हे काय बेटा, तू अजून तयार नाही झालीस? तू आमची गुड गर्ल आहेस ना? चल पटकन आवर. अरे काय आहे बेटा, तू अजून तयार नाही झालीस? गुडगलस ना तू. चल पटकन तयार हो आता. हसायला काय झालं? माझी नक्कल केली आहे का कोणीतरी इथे? पण आई, तुला कसं कळलं ग? कारण मी तुझी आई आहे, कळलं? चल पटकन आवर. चल चल. आई एक मिनिट. आता काय झालं? शाळेत जाणं म्हणजे फक्त युनिफॉर्म घालून आणि स्कूल बॅग घेऊन चालत नाही. इतरही काही गोष्टींची तयारी करायची असते. आलेच मी. ही असं आजीबाई सारखं का बोलली? मी कुठं असं बोलते? कमला काय अशी करून काय उभी आहेस? तुला माहितीये का केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय ते? ये ना लवकर. जाऊ दे. आदिती, तू मला प्रॉमिस दिलं होतंस ना, जेव्हा पण मी अडचणीत येणार तेव्हा तू मला मदत करणार म्हणून. मग आता का येत नाहीयेस? प्लीज प्लीज आदिती. बोल शक्ती, मला का बोलवलंस? तुला माहितीये मी का बोलवलंय ते, तरी पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. जोवर तू खरं काही सांगत नाहीस तोवर मी काहीच करू शकत नाही. तसा नियमच आहे ना. चल सांग पटकन. तुला माहितीये मला सगळे जबरदस्तीने शाळेत पाठवतात. मग चांगलंच आहे ना, तू पण त्यांच्यासारखं बोलू नकोस ना. इकडे मी कधी शाळेत गेली नाहीये, मला लिहिता असता येत नाही. मग त्या ती शाळा आईची आहे आणि आईच्या शाळेत शिकून मला काहीच येत नाही हे जर लोकांना कळलं तर ते माझ्या हसणार नाही का? त्यात मी आदिती नसून शक्ती आहे हे लोकांना सहज कळणार ना.
आता मी काहीच करणार नाही. माझा प्रॉब्लेम मी तुला सांगितलाय. आता जे काही करायचंय ते तुला करायचंय. काळजी नको करूस ग. माझ्याकडे असलेलं 2री पर्यंतचं शिक्षण मी आधीच तुला देईन. आणि एवढंच नाही, माझ्याकडे असलेल्या दैवी शक्तीने मी माझी मेमरी तुझ्यात फिट करेल. मग प्रश्नच मिटला. खरंच असं होऊ शकतं. मी म्हणते ना, तुझा आदित्यवर विश्वास आहे ना, मग तर आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आणि मी पण एवढा अभ्यास करणार की कधीच नापास होणार नाही. मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं. थँक्स अदिती. इट्स ऑल राईट. बाय बाय. ये. आता एकदम वा. अगं बाई, ए हळू. अगं 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 अगं. आली शाळेतून? हो. मला तुझीच काळजी वाटत होती. का? माझी का वाट पाहत होतीस? अगं, आज शाळेत जाताना तुझा चेहरा किती रडवेला झाला होता. मला तर वाटत होतं शाळेतून येताना परत काहीतरी गोंधळ करून येशील तू. म्हणूनच तुझ्यासाठी ज्यूस बनवून ठेवला होता. पण इथं तर अगदी उलटच झालं. तू तर अगदी नाचत नाचतच आलीस बघ. तुझ्यासारखंच मलाही टेन्शन आलं होतं. म्हटले इतके दिवस शाळेत गेली नाहीये, मागचं सगळं विसरून गेलेली असणार आहे. पण कमलाई भलतंच ऐकायला मिळालं. अगं बाई, काय ऐकायला मिळालं? हेच की सगळं लक्षात होतं तिच्या. आणि नवीन शिकवलेले पटकन लक्षात आलं. आणि स्कूलच्या टीचर तर काय म्हणाले माहितीये, यावर्षी हीच पहिली येणार आहे म्हणून. बाई ग, आज तर हिची दृष्ट काढावी असं सगळं ऐकायला मिळतंय. पण मला एक कळत नाहीये, एका दिवसात तुला हे सगळं कसं काय समजलं? आदित्यची कृपा. आदिशक्ती. आदिशक्तीची कृपा. मी पटकन चेंज करून आले. आदिती, आदिती. सॉरी. किती वेळा सांगितलं, तू शक्ती नाहीयेस, आदिती आहेस. तरी असं का घोळ घालतेस? सॉरी. यापुढे लक्षात ठेवेल, नाही घोळ घालणार. प्रॉमिस. चला. कमलाजी, कमलाजी, कमलाजी. काय ग, काय हवंय? माझं स्कूल लिटल वॉटर. आता हे काय नवीन? अगं, हे नवीन कुठे आहे? हे जुनंच आहे ना. आदिती शाळेत आल्यावर फ्रेश होताच एका जागी बसून ग्लासभर पाणी पिते. त्यालाच मी स्कूल रिटर्न वॉटर म्हणते. एवढ्या दिवसांनी शाळेत जाऊन आली, पण ती विसरली नाही. आणि तू विसरलीस? हो ग, ही गोष्ट विसरलीच होती मी. पाणी पिऊन झालंय, आता दूध घेतेस का? नाही, पण मला दुधावरनं आठवलं, तो सफेद रंगाचा डबा. आता हे काय मध्येच? सफेद रंगाचा डबा, त्यात आधीच सफेद रंग होता. अगदी बरोबर. अरे देवा, केवढीशी होतीस तेव्हा तू? तुला ते अजूनही आठवतंय? हा काय किस्सा आहे नेमका? अगदी लहान असताना हिला दूध हवं होतं. मी दूध गरम करत होते आणि घरामध्ये रंगकाम पण चालू होतं.
तेवढ्यात ह्या मॅडमचं सफेद रंगाच्या बाटलीकडे लक्ष गेलं. प्रत्येक सफेद बाटली ही दुधाचीच असते असं समजून या मॅडम त्या सफेद रंगाच्या बाटलीला तोंड लावायला निघाल्या. नशीब तेवढ्यात माझं लक्ष गेलं म्हणून, नाहीतर काय घडलं असतं ते परमेश्वरालाच ठाऊक. पण तुला हे आता सगळं आठवतंय याची मला अगदी कमालच वाटतीये. हो ना अगं, हिच्या शाळेतल्या टीचर सुद्धा हिच्या ह्या गुणांचं कौतुक करत होत्या. हिची मेमरी खूप चांगली आहे असं ते म्हणत होते. ते तर काहीच नाही. रूपा मावशी, मला तुझ्यावरचा किस्सा पण आठवतोय. कोणता ग? आपण गार्डन मध्ये गेलो होतो, खूप ऊन होतं आणि मी चप्पल न घालता माझी नजर चुकवून तू एकटीच पळत सुटलीस आणि त्यानंतर पायाला चटके बसायला लागल्यावर रडायला लागलीस. मग तुम्हाला उचलून घरी घेऊन आलीस. अगं काय हे, तिचं डोकं म्हणायचं की काय? अगं इथे मला काल काय भाजी खाल्ली हे आठवत नाही आणि हिला कळायला लागल्यापासूनच सगळं सांगायला लागलीये. ही जर अशीच बडबड करत राहिली ना तर आईच्या पोटात असतानाच्या गोष्टी सांगायलाही मागे पुढे बघणार नाही. मला तर आता हिच्या मेमरीची भीतीच वाटायला लागलीये. आईने आदिती सारखं वागायला सांगितलं म्हणून जे काही आठवत होतं ते मुद्दाम बोलून दाखवलंय. पण यावरून मी आदितीच असल्याची त्यांची नक्की खात्री पटली असेल ना की मला अजून काही बोलायला हवं. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. मग अचानक गंभीर का झालीस? माझी आता खेळायची वेळ झाली आहे ना, मग काय खेळायचं त्याचा विचार करत होते. मग आजचा अभ्यास कधी करणार? हळू बोल ना, आईने जर ऐकलं ना तर ती मला खेळायला पाठवणार नाही. आम्ही हळू बोलणार, पण एका अटीवर. कोणत्या? आधी गपचूप दूध प्यायचं आणि मगच खेळायला जायचं. रूपा, चला दूध पिऊन घ्या पटकन. हा बोला शिवकुमारजी. कधी उद्या का? नाही, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. काही दिवसांपासून माझ्या पर्सनल आयुष्यात वेगळे इश्यूज सुरू आहेत, त्याच्यामुळे मला ऑफिसला म्हणावा तसा वेळ देता आला नाही. तुम्ही मला मेल पाठवा ना, मी उद्यापर्यंत फीडबॅक पाठवते. हो, ऑफिसमध्येही लवकरच येते. थँक्यू. ताईसाहेब, जरा बोलायचं होतं. बोला. मला उद्या सुट्टी हवी आहे. का? मला माझ्या नातीला भेटायचंय म्हणून. तुमची नात हॉस्टेलमध्ये होती असं तुम्ही सांगितलं होतं ना? हो. याआधी कधी भेटायला गेल्याचं आठवत नाही मला. नाही, सगळं ओके आहे ना? काळजी वाटली म्हणून विचारते आणि तुम्ही असे अचानक जाताय. नाही नाही, तसं काही नाहीये. गेल्या 2 दिवसापासून मला तिची खूप आठवण येते, म्हणून म्हटलं भेटून यावं. एवढंच ना? तुम्हाला मनापासून तिला भेटायला जावंसं वाटत असेल तर जरूर जा. आणि तसे रूपा आहेच की. ताईसाहेब, मी पण मावशी बरोबर जाणार आहे. का? आता कमलाही नाहीये तर तू तरी इथे असायला हवी ना रूपा. मी पण हेच म्हणत होते मावशीला, पण मावशी. नाही म्हणजे त्याचं काय आहे ना, मी फारशी कधी पुण्याला गेलेली नाहीये, एकटीला जायला जमेल असं वाटत नाहीये, म्हणून रूपाला म्हटलं चल बरोबर. ताई जाऊ ना मग मी? हा, म्हणजे कमलाईला सोबत होणार असेल तर जरूर जा. हा, आणि सांभाळून जा, सांभाळून या. थँक्यू ताई. मावशी, मी तुला म्हणत होते ना,
ताईसाहेब आपल्याला नाही म्हणणार नाहीत. कमला मावशी, चल आवरायला घेऊयात. कमलाई, एवढ्या रात्री तुम्ही दोघी इथे काय करताय? तसं विशेष काही नाही. थोडं गोडधोड करायचं म्हणत होतो. हो, पण एवढ्या रात्री? हो, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना, नातीला भेटायला जाणार आहोत म्हणून तिच्या आवडीचं जे काही बनवता येईल ते बनवून घेत आहोत. हो, पण पावसा पाण्याचे दिवस आहेत, त्यात तुम्ही अचानक प्लॅन केलाय. उद्या गाडी घेऊन जाता का? फक्त ड्रायव्हर दादांना कळवावं लागेल आता. नाही नाही, नको नको, त्याची काही गरज नाहीये. आम्ही बसने जाणार आहोत, तेवढंच स्वस्त आणि मस्त ना. आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मी काय बोलणार. बरं, हे जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर संपवा आणि झोपा. कमलाई, या वयात जागरण झेपणार नाही तुला. झोप लवकर. गुड नाईट. गुड नाईट ताई. या दोघींचं नक्की काय चाललंय तेच कळत नाहीये. त्या काहीतरी लपवतात एवढं नक्की, पण काय, कदाचित येणारी वेळच सांगेल. रूपा, बोल ना मावशी. ही समाधी कोणाची आहे हा प्रश्न तुला पडलाय ना? हो अगं, मी तुला तेच विचारणार होते. ही माझ्या नातीची समाधी आहे. अगं, ती तर पुण्याला असते ना, पुण्यात शिकते, तिथेच हॉस्टेलवर राहते असं तू नेहमी सांगतेस ना. मग हा सगळा काय प्रकार आहे? तू म्हणतेस ते खरंय, पण मी जे काही सांगते ना ते पण खरंय. मग ही कोणती नात आहे तुझी नेमकी? ताईसाहेब मला माझ्या मुलीसारखे आहेत. ताईसाहेबांची मुलगी म्हणजे माझी नातच ना. आदिती, आपल्या आदितीची समाधी. नाही नाही कमला मावशी, अगं हे कसं शक्य आहे? अगं काय बोलतेस तू? अगं रूपा, आपल्या घरी राहते ती शक्ती आहे, आणि तू सारखी मला आदिती बद्दल विचारत असतेस ना. ही आदिती, आपली आदिती आता कायमची शांत झोपली ग. आदिती, आदिती, अगं का सोडून गेलीस आम्हाला तू? बोल ना आदिती, बोल ना तुझ्या रूपा मावशीशी. कमला मावशी, अगं सांग ना तिला. आदिती. रूपा, आवर स्वतःला. आता आपण किती वेळा जरी तिला बोलवलं, हाक मारली, तरी ती आता येणार नाही ग. ती कायमची दूर गेली. मावशी, पण हे कसं घडलं? कधी घडलं आणि का घडलं? हे सगळं आपल्या आदिती बरोबरच का घडलं? कोण आहे तो नराधम ज्याने आपल्या आदितीच्या बाबतीत असं केलंय? प्रिन्स, त्यानेच मारलं तिला, आणि इथं आणून जाळल्याने तिचा शेवट झाला. मला हे सगळं माहिती होतं, पण हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही मी कधी. आदितीची मला खूप आठवण यायची ग. मग मी एकटीच घराबाहेर जाऊन एकटीच रडत बसायची, नाहीतर कधी कधी कारण सांगून इथं येऊन मी ढसा ढसा रडत बसायची ग. आज तुला हे सगळं सांगावंसं वाटलं म्हणून मी तुला सोबत घेऊन आले ग. आणि कसं आहे ना रूपा, काही गोष्टी नाकारण्यापेक्षा स्वीकारण्याचा शहाणपणा असतो ग. आपली आदिती आता आपल्याला कायमची सोडून गेलीये.
मी हे स्वीकारलंय, तू पण स्वीकार. पण कमला मावशी, तुला हे कधी आणि कसं समजलं? शक्तीच्या गावची आजी आली होती. ताईसाहेबांना सांगत असताना मी हे सगळं ऐकलं. पण कमला मावशी, जशी आदिती तुझी नात होती तशी तू मला मुलगी मानतेस ना, मग का आधी हे सगळं नाही सांगितलंस तू? हे जर का मी तुला सांगितलं असतं ना, तर मला हे माहिती आहे ताईसाहेबांना सुद्धा कळलं असतं ग. आणि मला तसं करायचं नव्हतं. का? कारण ताईसाहेबांना असं वाटतंय आपल्याला काहीच माहिती नाहीये, पण स्वतःच्या मनातलं दुःख लपवून हसत खेळत ते आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात ग. आणि त्यांनी कायम हसत खेळत राहावं असंच मला वाटतं. कमलाई, कमलाई, मी तुला नेहमी म्हणायचं की तू माझ्या आईसारखी आहेस, माझ्या आईसारखी आहेस. पण मी आता ठामपणे सांगते, तू माझ्या आईसारखी नाहीयेस. तू माझी आई आहेस. आपल्या आयुष्यातून एक कोणीतरी गेलं की दुसरं कोणीतरी येतं असं म्हणतात, ते खोटं नाहीये. आपली आदिती आपल्यातून गेली आणि बघता बघता शक्ती आपल्या घरात आली.